पोफळीच्या बागेतून आणि शहाळ्यासारखं निर्मळ असं मन घेऊन आलेले हे गुहागरकर आपल्या समोर आता येतात. कोकणची पारंपरिक लोककला अर्थातच पालखी नृत्य सादर करण्यासाठी. तत्पूर्वी त्यांचा जो देखावा आहे तो आपल्या समोर या ठिकाणी सादर होणार आहे आणि या देखाव्याचे बोल काय असणार आहे ते अर्थातच या संघाचा कोरिओग्राफर राहुल जाधव यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत. या गावचे माजी पोलीस निरीक्षक सन्माननीय सप्ते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं प्रारंभ सामाजिक संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. सर, आपणास विनंती आहे सप्ते सर आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. प्रमोदजी लोटेकर यांच्याकडून तनाळी संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तनाळी संघ इथे या आणि आपले 500 रुपये घेऊन जा. चालू करा. मळण संघ राहुल. हॅलो. विद्यमान नगरसेवक अंकुशजी आवले तसेच कपिलजी शिर्के इथे उपस्थित होत आहेत. मी या संस्थेचे सदस्य यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठाच्या दिशेने आणायचं आहे. कपिलजी शिर्के आणि अंकुशजी आवले व्यासपीठाची सन्मानपूर्वक यायचं आहे. चेक. चेक चेक. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता, रसिक मायबाप, उपस्थित मान्यवर, त्याचबरोबर मळणगावची ग्रामदेवता आई चंडिकाई देवीला आणि यजमान गावच्या ग्रामदेवतेला विनम्र अभिवादन करून श्री चंडिकाई पालखी नृत्य पथक 10व्या वर्षात पदार्पण करताना सर्व पालखी नृत्य पथक तसेच सर्व कोकणवासियांचे अत्यंत आभारी आहोत आणि सादर करीत आहोत आमच्या सुंदर अशा नजाकृतीतील एक अप्रतिम नजराणा. नेटपॅक. महाराष्ट्र राज्य शिवकालीन इतिहासाने नटलेलं राज्य. मोगलांचं साम्राज्य मोडून हिंदवी स्वराज्याची स्थापना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्यानंतर इंग्रजांची युग आलं. भारत अविकसित होता, त्यानंतर विकसनशील देश झाला आणि आता भारत कोणता देश आहे तेच आपल्याला ओळखता येत नाही. मात्र संपूर्ण भारतावरती एक मोठं संकट आलंय, ते म्हणजे इंटरनेट आणि सोशल मीडिया. अशीच एक सोशल मीडियाच्या दुनियेतली हरवलेली सकाळ आहे. आणि ही ताई बघा, ही ताई नक्कीच कॉलेजला निघाली असावी. आणि दादा, मला वाटतं सोशल मीडियावरती आपले फालतू नको असलेले स्टेटस ठेवण्यासाठी मग्न असतील. पण हा दादा या ताईला काय बोलवतोय? ही ताई या दादाला ओळखते का? हा दादा त्या ताईला का बोलवतोय आणि काय बोलतोय? काय ग, नाव काय तुझं? तुम्हाला खूप आवडतेस आणि सोशल मीडिया सोड ग, आता माझ्याशी खरी मैत्री कर. अगं खरी मैत्री कर. पण ती ताई मात्र घाबरले. पण हा दादा का हट्टायला भेटतोय आणि ताई मात्र रडते. दादा बोलतोय, अगं सोशल मीडियावरती ओळख करून तू माझ्या जवळ येऊन थांबलीस ना आणि बोललीस ना, म्हणजे आपली मैत्री पक्की. चल चल सेल्फी काढूया आणि बघ आपली मैत्री पक्की. आणि सोशल मीडियावरती टाकतोय, हा बघ स्टेटस टाकलाय. हो, उद्या पिक्चरची तिकीट घेऊन येतोय, तो यायचं. अरे बाजूला उभे असलेले दादा नुसती मजा का बघतायत आणि हा दादा तर शूटिंग सुद्धा काढतोय. अरे या ताईच्या मदतीला का नाही येत आहेत? आता मात्र ताई रडते. ताई बोलते, मी नाही येणार, मला जाऊन दे, मला जाऊन दे, मला जाऊन दे. आणि अशीच एक घाणेरडी या सोशल मीडियावरचा दिवस संपतो आणि येतो तो म्हणजे दुसरा दिवस. तो दादा त्या ताईला पुन्हा बोलवतोय आणि काय बोलतोय? काय ग, काल रिप्लाय का नाही दिलास? चल चल आता फिरायला जाऊया. ताई बोलते, मला जाऊन दे, मला जाऊन दे. पण हा दादा मात्र का हट्टायला भेटतोय आणि या दादाने तर त्या ताईचा हात सुद्धा पकडला. पण बाजूला उभे असलेले दादा नुसती मजा बघतायत आणि शूटिंग करतायत. अरे त्यांच्या मनामध्ये या ताईला वाचवण्यासाठी कोणतीच जाणीव का येत नाही? पण या ठिकाणी हा नवीन दादा कोण आलाय? हा तरी या ताईला वाचवेल का? हा दादा विचारतोय. पण समोरचा दादा दुष्ट या दादाला धक्का देतोय. आता मात्र या दादाला खूप राग आलाय आणि हा दादा या दुष्टाला शिक्षा देतोय. मला वाटतं हा दादा म्हणजे नक्कीच
त्यामुळे त्याने त्या दुष्टाला शिक्षा देऊन इथून पळवून लावलं. मग या एकट्याच्याच मनात आलेली भावना इथे उभे असलेल्या बाकीच्यांच्या मनात का नाही आली? दादानी त्या शूटिंग काढणाऱ्या सुद्धा शिक्षा दिली. दादा काय म्हणते, अरे फक्त फेसबुक, इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या काल्पनिक दुनियेत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टेटस ठेवून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळवणार नाही. त्यासाठी रक्तच भगवा असावं लागतं. आणि हो ताई, आज मी होतो म्हणून तू वाचलीस, पण रोज माझ्यासारखा दादा तुला वाचवायला येणार नाही. हा, म्हणून आम्हाला तुझ्यामध्ये राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या राजमाता बघायला आवडतील. दादाला द्यायचा होता संदेश सर्वांना कळला आणि दादा त्याच वेळीच मोठ्याने महाराजांना प्रणाम करतो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पते. आवाज कमी का? हर हर. धन्यवाद राहुल, धन्यवाद मळन संघ. प्रेक्षक खणखणीत टाळा झाल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटलं की प्रत्येकाच्या मुखातून जय आला पाहिजे. हर हर म्हटलं की प्रत्येकाच्या मुखातून महादेव हा उच्चार झालाच पाहिजे. चला, सुंदर असा काल्पनिक परंतु समाज प्रबोधन करणारा देखावा या ठिकाणी सादर झालेला आहे. खरं तर अशा देखाव्याची आताच्या सध्याच्या तरुण पिढीला खूप गरज आहे. कारण संपूर्ण तरुण पिढी या इंटरनेटच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून खराब होऊ लागलेली आहे हे आपण पाहतोय. त्यामुळे अतिशय मार्मिक असा देखावा या ठिकाणी मळण संघाने सादर केलेला आहे. चला तर मग इथून पुढची वेळ आपल्याला दिली जाणार आहे पालखी नृत्य करण्यासाठी. प्रारंभ सामाजिक संस्था चिपळूण यांनी आयोजित केलेली ही कोकणची पारंपरिक लोककलेची स्पर्धा, अर्थातच पालखी नृत्य स्पर्धा. आणि या स्पर्धेतला स्पर्धक क्रमांक 3 चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळण तालुका गुहागर. स्पर्धक क्रमांक 4 पद्मावती देवी पालखी नृत्य पथक मार्गतामाने तालुका चिपळूण. आपल्याला पहिला पुकार आहे, आपण तयार राहायचं आहे. चला, एक अनुभवी संघ आहे. मागील अनेक वर्षांचा अनुभव या संघाच्या पाठीशी आहे. आज बघूया चिपळूण शहरात येऊन हे कलाकार कशा प्रकारे आपली कला सादर करतात.
जर तुम्हाला हे प्रकार आवडले असतील तर एकदा मयूर साळवे आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. नगरसेवक सन्माननीय अंकुशजी आवले साहेब यांच्याकडून मळण संघासाठी आता सादर केलेल्या या कलाकृतींसाठी 500 रुपयाचं इनाम आलेलं आहे. धन्यवाद अंकुशजी. एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराच्या कलेची कदर करू शकतो. धन्यवाद. निशाणवाला, झांजवाला, 2 ढोल, 1 ताशा, पुन्हा 2 ढोल, सनई, सूर आणि सनई असे हे वाद्य कलाकार 3 नंबर रिंगणामध्ये आलेले आहेत. आणि यानंतर आता पुन्हा एकदा प्रवेश होणार 6 जोड्या म्हणजे 12 कलाकार जे नृत्य करणारे आहेत. चला मयूरचा वेळ काढू नका. चला चिपळूण तालुका कुंभार समाजाचे कार्याध्यक्ष मंगेशजी बोरमारकर साहेब यांच्याकडून प्रारंभ सामाजिक संस्थेसाठी या संपूर्ण कार्यक्रमाला 501 रुपयाची देणगी आलेली आहे. संस्था आपले ऋणी आहे. मंगेशजी बोरमारकर आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं. प्रवेश केला जातोय. पुन्हा एकदा स्वतः मयूर साळवी त्याच्या खांद्यावर दुसरा कलाकार पायाखाली स्टेजचे पेले आणि या ठिकाणी प्रवेश होतो. वरच्या कलाकाराच्या डोक्यावर समय आहे. जबरदस्त. प्रत्येक संघाचा प्रवेश हा वेगळा वेगळा आपल्याला पाहायला मिळाला. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं करायचं हा प्रत्येकाचा मानस असतो. आरती केली जाते भैरी बुवाची. Come on. Ready? Start. चंडिका देवी माता की जय. पिंट पिंट चांदण रामेश्वर रथ केला चंद्रेश्वर. पिंट पिंट चांदण रामेश्वर रथ केला चंद्रेश्वर. पेला ना रुमाळ पिकला कडक मुकड चौकरा. पेला ना रुमाळ पिकला कडक मुकड चौकरा. या अशा जुन्या जाणत्या जुन्या काळातल्या भलोऱ्या मला वाटतं आताच्या तरुणांनी कधी ऐकल्या पण नसतील. आताच्या ना फक्त सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही काय. या पूर्वीच्या काळातल्या भलोऱ्या आहेत. जुन्या जाणत्या लोकांची ही गाणी आहेत. त्या काळामध्ये विरंगुळ्यासाठी ती गायली जायची. छोटा ताशेवाला आहे, बाबा ढोलवाला आणि पोरगा ताशेवाला.
अतिशय सुंदर अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मळण या संघाकडून. पहिला मनोरा यशस्वी झाल्यानंतर लगेच दुसरा मनोरा लावण्याचा इरादा. प्रत्येक संघाला दिलेला वेळ निर्धारित वेळेमध्ये किमान 3 मनोरे लावायला मुभा असते. प्रत्येक मनोरा जर सक्सेस झाला तर 2 गुण त्या मनोऱ्याला दिले जातात. अतिशय संत गतीने सुरुवात झालेली आहे. पारंपरिक वाद्य आहे, पारंपरिक प्रकारचं नृत्य आपल्याला पाहायला मिळतंय. आज बहुतेक मळण संघ ठरवणार आहे. ज्या प्रश्नांना कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळतात असे प्रश्न आधी सोडवून घेऊया. आणि त्यांनी सलग 3 सुरुवातीलाच या ठिकाणी मारलेले आहेत. सुंदर, अतिशय सुंदर. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ चंडिकाई देवी पालखीमध्ये मळण तालुका गुहागर. अतिशय सुंदर अशी कला त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. पारंपरिक पद्धतीचं वाद्य आणि अर्थातच पारंपरिक वाद्य म्हणजे पारंपरिक नृत्य. नृत्य करत असताना या ठिकाणी सलाम केला जातो इथं जमलेल्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना. आज या ठिकाणी प्रत्येक सनई वादकामध्ये लढत होणार आहे. प्रत्येक ताशेवाद्यामध्ये लढत होणार आहे. कारण सांघिक पारितोषिकाबरोबर वैयक्तिक पारितोषिकं देखील दिली जातात. ज्यामध्ये उत्कृष्ट सनई असते, उत्कृष्ट ताशा, उत्कृष्ट ढोलवादन, उत्कृष्ट निशाणवाला, उत्कृष्ट झांजवाला अशी वैयक्तिक पारितोषिकं सुद्धा अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये दिली जातात जी आजही दिली जाणार आहेत. टाळ आणली जाते, टाळाचा वापर होतोय. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या कीर्तनात त्या काळामध्ये 14 टाळकरी असायचे. या ठिकाणी हे मळण संघाचे 2 टाळकरी. कोकणची महती सांगणारं सुंदर असं गाणं सनईवर ऐकायला मिळतंय. गुलाबी थंडीमध्ये चालू असलेला हा चिपळूण शहरात जवळच्या चिपळूण शहरातला चंदरवाडी मधला प्रारंभ सामाजिक संस्थेने आयोजित केलेला भव्य दिव्य असा हा पालखी नृत्याचा सोहळा. अतिशय सुंदर नियोजनबद्ध लागलेला हा कार्यक्रम थोडासा उशीर झाला त्याबद्दल निश्चितच मी दिलगिरी व्यक्त करेन आमच्या संघाच्या वतीनं. परंतु सगळी ग्रामीण भागातली कलाकार मंडळी आहे. आपली दिवसाची दिनचर्या आटोपून कामधंदा करून नंतरच ती अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी बाहेर पडत असतात. त्यामुळे थोडासा उशीर झालेला आहे यात काही शंका नाही.
असे सनई वादक आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा सनई वाजवलेली आहे असे हे सनई वादक मळ्याने संघाकडून पालखी आणि पायाखाली स्टीलचे पेले घेतले जाणार. बघूया पेले घेऊन पालखी नाचवली जाणार का? वा वा वा, हो हो, स्पीड बघा काय जबरदस्त. पुन्हा एकदा परात आपली जाते. मयूर सुद्धा परातीत उभा राहून या ठिकाणी पालखी नाचवण्याचा प्रयत्न करणार. हो हो, सुंदर, अतिशय सुंदर. वाद्याचा प्रकार बदलतोय. ज्या प्रकाराला मिरवणुकीचं वाद्य असं म्हटलं जातं ते मिरवणुकीचं वाद्य वाजवलं जातंय. हो हो, इकडे झाडवाल्याला चावी कोणी दिली? हा स्प्रिंगचा बावला बघा कसा ठोकायला लागला. जशी जशी चावी देणार तसा तसा हा ठोकायला सुरुवात करतो. याच्या कमरेमध्ये 4-5 स्प्रिंगा भरलेल्या आहेत. आई शाबास. ही संपूर्ण स्पर्धा श्री लाईव्ह या चॅनलमार्फत लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. यानंतर स्पर्धा क्रमांक 4 पद्मावती देवी पालखी नृत्य पथक मार्गदमाने तालुका चिपळूण आपल्याला दुसऱ्या पुन्हा आपण प्रवेशद्वाराच्या जवळ येऊन थांबायचं आहे. पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतोय. शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना या ठिकाणी मरण संघ बघूया अजून काय या ठिकाणी वेगळं सादर करणार. एक जुना जाणता वाद्य कलाकार, बाकी 3 नवीन ढोल वादक, ताशेवाला सुद्धा नव्याने तयार केलेला. आज बरेचसे या संघामध्ये नवीन कलाकार पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारची भव्य दिव्य स्पर्धा
शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीला गुहागर तालुक्यातल्या सोमनाथ तळीमध्ये संपन्न होणार आहे. 28 फेब्रुवारीला चिपळूण तालुक्यातल्या कोंढे गावामध्ये, 3 मार्चला संगमेश्वर तालुक्यातल्या कंबेळीमध्ये, 4 मार्चला खेड तालुक्यातल्या कासलकावडे गावामध्ये, 22 मार्चला खेड तालुक्यातल्या लवेल ताबडे गावामध्ये अशा प्रकारची स्पर्धा संपन्न होणार आहे. वाद्याचा प्रकार बघ. शेवटची 5 मिनिटं शिल्लक. बळवंत संघ, शेवटची 5 मिनिटं शिल्लक. 5 मिनिटांमध्ये हा संघ अजून किती गतिमान होतो बघूया. अजून त्यांची काही प्रॉपर्टीज त्यांनी जवळ आणून ठेवलेली आहे, ज्याचा वापर अजून झालेला नाही, जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. लहान लहान मुलं या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतात. अगदी रिंगणाच्या बाजूला बसून बाळा आणि त्याचे सगळे सहकारी पुन्हा वाद्याचा प्रकार बदलतो. 2 कलाकारांच्या खांद्यावर पालखी आहे. 2 कलाकार बाजूला उभे आहेत, 4 कलाकार खाली आडवे आहेत. शेवटची 4 मिनिटं शिल्लक. 4 मिनिटं शिल्लक. आणि आता या ठिकाणी 2 लोखंडी शिड्या आणल्या जात आहेत. बघूया शिड्याचा वापर कशा प्रकारे केला जातोय, काय नवीन सादर केलं जाणार आहे मळण संघाकडून. प्रत्येक जण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. मळण संघ काय सादर करतोय पाहूया. दोन्ही शिड्या एकमेकीच्या विरोधात घेतलेल्या आहेत. 2 बाजूला 2 कलाकार उभे राहिलेत, त्यांच्या खांद्यावर पालखी दिलेली आहे. अजून 2 कलाकार दुसऱ्या शिडीच्या टोकावर या ठिकाणी बसलेले आहेत. आणि ही पालखी फिरवली जाणार का? वा 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 वा, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. अतिशय सुंदर. शेवटची 3 मिनिटं शिल्लक.
प्रेक्षक हो, बळवंत संघाचा परफॉर्मन्स जर तुम्हाला आवडला असेल तर जरा